पक्ष जो चाललाय किंवा स्वतंत्रपणे एकच पक्ष लढतोय, ज्या सर्वात जास्ती जागा या महानगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वात जास्ती जागा हा माझा पक्ष लढतो. जे काय करायचं ते मला माझ्यावरती सोपं नाही आवडला राजकारणी द्या फेकून. पण महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत नाही मिळालं तर तुमची भूमिका काय असणार? काय ह्याच्यात काय बोलणार मी आता? याचं कोणाच्या हाताला काही लागणार नाही. तर पुन्हा राजकीय पक्षांचाच खेळ होत राहणार, सर्वसामान्य जनतेला काहीच मिळणार नाही असतं. हे यांचंच राजकारण करत राहणार, लोकांचा पैसा खेळणार. हे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला एखादी सत्ता पाहिजे. मला हे आपलं याच्याबरोबर गेलं आणि ह्याला मदत केली आणि ह्याच्याबरोबर युती केली आणि ह्याच्याबरोबर आघाडी केली, काय यांच्याबरोबर काम करण्यात काही मजा नाही या लोकांबरोबर. तर हे कसं पाहिजे, ही डबकी सापलेली आहेत सगळी, याच्यामध्ये फक्त शेवाळ होऊन डास होणं, याच्या पलीकडे काय नव्हतं. तुम्ही आता म्हणाल एका बाजूला आघाडी आहे, दुसऱ्या बाजूला ही महायुती आहे, अडीच पक्षांची म्हणाला. तुमच्यावर गेल्या निवडणुकीत पण हा आरोप झालाय, यावेळेलाही शिवसेना आरोप करते की राज ठाकरेंमुळे शेवटी काँग्रेसलाच मदत होणार आहे. पुन्हा एकदा आरोप होणार आहे. आता कल्याण डोंबिवलीमध्ये वेगळं चित्र दिसलं होतं की तुम्ही केवळ शिवसेना भाजपवर तिथे परिणाम नाही केला तर काँग्रेस राष्ट्रवादीवरही केला. आता मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतं? दोन्ही पक्षांची मतं तुम्ही खेचणार? मला काय कोणाची मतं खेचण्यात काही रस नाही. पहिल्यांदा एक गोष्ट तुम्ही बघितली पाहिजे की लोकांना काही चॉईस आहे ते आपण एका बाजूनेच फक्त विचार करतो की राजकीय पक्ष कोणाची मतं घेणार. लोकांची त्यांचं काही मत आहेत की नाही की मला या पक्षाला मतदान करावं वाटतंय, आता त्याचा काही स्वतःचा अधिकार आहे की नाही हे या लोकांना कळतच नाही. यांना असं वाटतं ही मतं म्हणजे आपल्या मोठ्यात बांधलेली गायी आहेत, या फक्त दूध आम्हालाच देणार. म्हणजे जो देश पूर्णपणे काँग्रेसला मतदान करणारा देश, जनता पक्षाच्या काळामध्ये जनता पक्षाला केलेलं मतदान, तोच होता ना वोटर, आभारचा पडला. त्याला स्वतःला काही विचार आहे की नाही की मी कोणत्या राजकीय पक्षाला मदत केली पाहिजे किंवा मत दिलं पाहिजे. हे मग याला काय अर्थ आहे? आमची मतं घेतली, आमची मतं म्हणजे काय बँकेचं डिपॉझिट आहे का ते? पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला शिवसेना आणि बीजेपी बरोबर युती केली होती, युती टिकली नाही. आताही तसंच काही ठिकाणी होऊ शकते. हे आतून एकत्र मिळालेलेच आहेत ते सगळे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आतून काम चाललेलंच आहे यांचं पहिल्यापासून. तसं म्हणणं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे. हो, अर्थात आहे, आतूनच सगळं काम चाललंय यांचं. तर मला अजूनही आठवत आहे की कल्याण डोंबिवलीच्या इलेक्शनच्या वेळेला पहिले अगोदर शेवटच्या 3 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस विड्रॉ झाली सगळ्या ठिकाणून. कशासाठी? शिवसेनेला मतं देण्यासाठी. म्हणजे तुम्ही तर माझ्या 12 ते 13 जागा बघितल्या तर त्या साधारणपणे 5 मतांनी, 11 मतांनी, 15 मतांनी, 20 मतांनी अशा पडल्या. तर तुमचं असं म्हणणं आहे की मनसे सत्तेत येऊ नये आणि शिवसेना टिकावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे ते करतातच. आणि ते आतून अंडरस्टँडिंग सरकार तुम्ही बघा, महानगरपालिका मधल्या किमान एक तरी कोंबडी आमच्याकडे राहू दे अंड देणारी. तुम्हाला वाटतं यावेळेलाही असंच अंडरस्टँडिंग झालंय? मग आता शिवाजी पार्क मैदानाच्या बाबतीत काय घडले? पण तो तर कोर्टाचा निर्णय. अहो पण मला त्याचा म्हणून सांगतो ना मी, काल मी कोणाला सांगितलं, शिवसेनेला सभा देण्यासाठी म्हणून राज्य सरकारचे वकील द्या म्हणून सांगतात आणि माझं ज्यावेळेला ऍप्लिकेशन जातं त्यावेळेला राज्य सरकारचे वकील देऊ नका सांगतात. त्यावेळेला आरा पाटलांनी उघड स्टेटमेंटही केलं होतं की ह्याला द्यायला पाहिजे. का? परंपरा. कसली परंपरा? त्या शिवाजी पार्क मैदानाची एक परंपरा आहे ना सभांची, त्या परंपरेचं काय करायचं? आणि याच्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे पहिला हायकोर्टाबद्दल मला जी गोष्ट सांगायची की अजून महानगरपालिकेने जी केस आतमध्ये आहे हायकोर्टामध्ये ती अजूनही पेंडिंग आहे. म्हणजे हे मैदान हे आरजी आहे का पीजी आहे, म्हणजे रिक्रिएशन ग्राउंड आहे का प्ले ग्राउंड आहे, याचा निर्णय अजूनपर्यंत हायकोर्टात झालेला नाही. तर तुम्ही कशाच्या आधारावरती मला तुम्ही ती परवानगी नाकारली हे एकदा मला कळून होते. म्हणजे तुम्ही असा आरोप करताय की राज्य सरकारच्या वकिलांनी, राज्य सरकारच्या आदेशाने तुम्हाला मैदान मिळू नये जाणीवपूर्वक हे केलं. दिसतच आहे ना समोर तसं. नाही तर कोर्टाने दिलेला निर्णय काय की तुम्हाला दिली तर इतरांना द्यावी लागेल, हा काय निर्णय झाला? तुम्ही कायद्याने म्हणून काय ते त्यांनी खरं सांगायला पाहिजे होतं की आरजीए का पीजीए याचा निर्णय अजूनपर्यंत हायकोर्टात झालेला नाही, त्याच्यामुळे हा आमच्या अखत्यारीत विषय येत नाही. माझा काय दसरा मेळाव्याला विरोध करणार का काही नाही तेव्हा माझं कुठे काय म्हणणं? सगळ्यांना द्या ना. मी काय दसरा मेळाव्याला विरोध करतोय किंवा शिवसेनेच्या मेळाव्याला, माझं काय म्हणणं? बाळासाहेब तिकडे येतात, भाषण करतात, बोलतात,
कशाच्या आधारावरती मला परवानगी नाकारताय? मग हे सगळं कसं काय घडतं? त्याच्यात काल शरद पवारांनी स्टेटमेंट केलंय. पवार साहेब बोललेत का की ती एक परंपरा आहे? अरे तुम्हाला कोणी विचारलं काय सांगताय तुम्ही, काय बोलताय? म्हणून म्हटलं ना की छगन भुजबळ बाहेर पडले तर त्यांना मारायला माणसं गेली. आणि तुमचा ठाण्याचा कोणतो अनंत परांजपे बाहेर पडले तर बाळासाहेब म्हणतात की ते म्हणजे परम मित्र आहेत. असं नव्हतं कधी ऐकलं मी. तुम्ही काय सुचवताय? शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संगनमत आहे तो म्हणजे काय? ते आपल्याला कळत नाही. ते असं वरवर नाही दिसत. ते आम्हाला माहितीच होतं खाली काय करंट चालू होतं ते. तुम्ही आता बाळासाहेबांचा उल्लेख केला. यावेळेला प्रचारासाठी बाळासाहेब मैदानात उतरणार आहे. म्हणजे मला सांगा की बाळासाहेब आजारी असताना लालकृष्ण अडवाणी आले होते तेव्हा त्यांना भेट नाही मिळाली. 2-3 दिवसांनी शरद पवार जाऊन भेटले, त्यांना भेट मिळाली का? युती कोणाची कोणाबरोबर आहे? नरेंद्र मोदी आले होते भेटायला, त्यांनाही भेट नाही मिळाली. पण शरद पवार साहेबांना मिळाली त्याच आजारपणाच्या काळात. तर भाजप बरोबर युती आहे, राष्ट्रवादी बरोबर युती आहे. बरं इतकी वर्ष युती राहिल्यावरती पण अडवाणी परम मित्र होत नाही. आणि एकदाही युती न झालेले त्यांच्यावर परम मित्र असतात. अनाकलनीय.